आणि आता पाहूया महाविकास आघाडी सध्या स्वबळाचे वारे वाहत आहेत। काय नेमकं सुरू आहे टॉप 9 बातम्या पाहूया। ठाकरे गट मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार। ठाकरे गटाकडून संजय राऊतांची ही मोठी घोषणा। तर लोकसभा विधानसभेलाच एकटं लढण्याची गरज होती, जास्त जागा आल्या असत्या। राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंतांचं विधान। लोकसभा आणि विधानसभेला त्याची आवश्यकता, लोकसभेत खास आवश्यकता होती, विधानसभेलाही तशी आवश्यकता होती। आता जर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी कुठे देऊ शकतो आपण, त्यापेक्षा स्वावलंबन उभं राहावं, एकटं लढावं। ठाकरे गटाच्या मनात काय आहे त्यांनाच माहीत। पक्ष टिकवण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न। ठाकरे गटाकडून स्वबळावर लढण्याच्या नाऱ्यावर उदय सामंतांची टीका। यामध्ये काय नाविन्यपूर्ण आहे असं मला वाटत नाही, कारण आता खरी कसोटी आहे की आता उभाटा सेपरेट लढत असताना जे मुस्लिम बांधव आणि भगिनी आहेत हे आता त्यांना मतदान करतात का। राजकारणात काही होऊ शकतं। प्रवीण दरेकर यांचं ठाकरे भाजप मनोमिलनाच्या संकेतावर उत्तर। तर ठाकरेंच्या स्वबळावर लढवण्याच्या निर्णयावर हे तर उशिरा सुचलेलं शहाणपण प्रवीण दरेकर यांनी लगावला टोला। राजकारणामध्ये ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस सोबत गेले त्या दिवशी राजकारणात काही होऊ शकतं हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा ठाम समज झालाय। ठाकरे गटानंतर काँग्रेसकडूनही स्वबळावर लढण्याचे संकेत। संधी हवी असं काँग्रेस कार्यकर्त्यांनीही म्हणावं, मग आम्ही निर्णय घेऊ। खासदार वर्षा गायकवाड यांचं सूचक विधान। काँग्रेसचा खरा चेहरा यांच्या समोर आला। देशापेक्षा खुर्ची मोठी असा त्यांचा चेहरा। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। ठाकरेंना एकत्र निवडणूक लढवण्याची विनंती करू, नाहीतर आमचा मार्ग मोकळा। ठाकरे गटाच्या स्वबळाच्या नाऱ्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। त्यांची भूमिका, नेते मोठे आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका असेल तरी पण आम्ही एकदा उद्धवजी ठाकरे साहेबांशी चर्चा करू आणि त्यांना विनंती करू की आपण एकत्र लढूया। नाही आले तर आमचा मार्ग मोकळा आहे। भाजपचं राजकारण व्यक्तिगत सुडाचं आणि शत्रुत्वाचं, यंत्रणांचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना तुरुंगात टाकण्याची सुरुवात भाजपकडून। संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर। भारतीय जनता पक्षाचं राजकारण जे आहे हे व्यक्तिगत सुडाचं आणि व्यक्तिगत शत्रुत्वाचं आहे। ही सुरुवात या राज्यात आणि देशात भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षात केल्यामुळे राज्याचं आणि देशाचं माहोल बिघडला। संजय राऊत रिकाम टेकडे रोज बोलतात, मी रिकाम टेकडा नाही। भाजपवरील टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं, मी माझं मत व्यक्त केलं। त्याच्यावर मी काय बांधील थोडी आहे की त्यांच्या याच्यावर मत व्यक्त करायला। ते रिकाम टेकडे आहेत, रोज बोलतात, मी काय रिकाम टेकडा थोडी आहे। अस्तित्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न। गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। काँग्रेस फारकत घेत आहे तर पवार गटात नेतृत्व बदलाच्या गोष्टी सुरू। गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया।